दीपकरावांचं नाव घेते. 51 रुपये आता. 51 रुपये हातात ठेवा. तर मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा अँड मम्मी रेसिपी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते मी. का तर तुम्ही भरभरून एवढा छान व्हिडिओला प्रतिसाद दिला. मम्मीला सगळ्यांनी हॅपी जर्नी केली. तर मम्मी आता फिरते आहे, छान तिथे एन्जॉय करते. तर एवढं सगळ्यांचं प्रेम मम्मीच्या प्रती बघून खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. आणि तिकडनं मम्मीने कॉल केला होता, म्हणे खूप इतक्या कमेंट्स आले आहे, बाप रे, म्हणजे कमेंटचा वर्षाव झालेला आहे. तर एवढ्या कमेंट आल्या, मम्मीला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या का हॅपी जर्नी तुम्हाला. तर खूप छान वाटलं, तुम्ही एवढं मम्मीला प्रेम करता. तर मम्मी सोबत साई पण गेला, तुम्ही बघितलंच. तर अंदमान निकोबारला गेलेले हे फिरायला, बोलीस मस्त एन्जॉय चालू मम्मीचा. तर तिकडचे काही व्हिडिओ आहे, तर ना तिकडचे व्हिडिओ यायला ना थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर जशी बाई PDF मी पाठवली, साईला म्हटली जसं तुला वाटेल तसं तिकडनं पाठव तू. तर आज मी साडी नेसलेली आहे, तर येलो कलरची. तर ही का नेसलेली आहे मी सांगते तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर ताई आहे, सविता ताई, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तर तिथे आज पोऱ्या आहे आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे. तर मी तिथेच निघालेली आहे. तर आज दिवसभर जेवढंही मला शक्य आहे मी ते तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मम्मीचं छान एन्जॉय चालू आहे. सकाळी व्हिडिओ कॉल केला होता मम्मीने. तर मम्मीला थोडंसं मिस करते मला, कारण की तू असते तर अजून छान वाटलं असतं. आणि इथे पण थोडंफार धावपळ असते, बघावं लागतं सगळं. मी घरातलं सगळं आवरलं आज. आणि मी माझ्या मम्मीच्या घरी पण मला खूप आवरायचं होतं. ह्या निमित्ताने ना मी सगळं चेक करते नाही का, डबे वगैरे, काही वाळणाचं, काही पापड वगैरे. तर आज मी सगळं तिथे असं ठेवलेलं आहे उन्हामध्ये, कारण की ना थोडंसं मला वाटत होतं नाही का काही खराब झालंय का, काही आवडी लागलेलं आहे का. तर मी आज सगळं डबे पण धुवायला काढले. आणि मी आज खूप आवरलं मम्मीकडे. आज मी सकाळची तिकडे गेली होती. तर आता वाजले आहे 2. तर आता मला निघायचं आहे तिकडे. तर मी माझे घरात दाखवते. तर आज तुम्हाला माहिती आहे आपण संडेला रिलॅक्स असतो. तर छानपैकी सगळं व्यवस्थित घरातलं मी आवरलेलं आहे. ह्या ढोबळी मिरची आणि लिंबू आहे, हे तिकडे दुकानाकडे लागतात ना विकायला, तिथे आणले. छानपैकी सगळं घर आवरलंय नीटनेटकं. आता सध्या ना मी काही घरी एवढं थांबणं नाही होते, मम्मीकडे काही दुकानात. तर हे बघा छान सगळं आवरून झाले घर. आता मी निघते. आता मी मम्मीकडे जाणार आहे. का मम्मीकडे ना मी ते वाळवण जे टाकलंय ना ते म्हटलं घरात घेऊ, बघू. 3 पर्यंत तिकडे जाईल मी. आणि काही डबे वगैरे ते धुवायला काढले होते मी, ते ताईने धुतले की नाही बघते, नाही तर मग तिला उद्या धुवायला देईल. आता सगळं घरातलं मी आवरून आली होती. आता मी आधी मम्मीकडे जाते आणि मग पुढे दाखवते. तर घरात दाखवते आता. तेव्हा घर आहे ना, आज मी सगळं आवरलं मम्मीच्या घरात. आता दुसरं कोणी नाही, मलाच बघावं लागतं. तुम्हाला माहिती आहे मी ते घर हे घर आईंकडे सगळं मला खूप धावपळ असते घर जर आवरायचं असेल तर. तर हे बघा छान सगळं आवरून घेतलं. सगळं मी आज पुसलं. आज हे सगळं पुसून वगैरे सगळं एकदम प्रॉपर बेडशीट वगैरे सगळं. घर असंच क्लीनच राहतं. आज ना हे आपल्या छोट्या छोट्या कुंड्या ज्या आहे ना त्या पण मी आज सगळ्या प्रॉपर पुसून घेतल्या, कारण की त्याच्यावर खूप धूळ बसते. ना हे बघा आज आहे ना मी हे जे डबे आहे ना हे अर्धे इकडचे काढले, सगळं बघितलं म्हणजे डाळी साळी जे आहे त्या काढून थोडंसं बघितलं काय आळी लागली का काय लागलंय. इकडे ना मी टाकले, इथे तूप करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा तूप होतंय. तर हे मम्मीचीच मलाई साचली होती, मम्मीला करून ठेवलं तूप. मम्मीला लागतं ना तूप, तर म्हटलं चला आज हे पण आपण करून घेऊ, परत टाईम नाही भेटत. आता हे तूप इकडे कढायला ठेवलेले आहे. इकडे सगळं छान आवरून बिवरून इकडे जे ट्रॉलीमधले छोटे डबे आहे ना ते पण आज मी सगळे धुवायला काढले. आज ना भांडे खूप होते, तुम्हाला दाखवते मी. आज बघा ताईने एवढे भांडे घासले. आणि इकडे आहे डबे डबे ते आहे ना मीच आता घसेल. संध्याकाळी पाणी आलं का, पाणी असंच राहतं मम्मीकडे, पण तेव्हा जोरात जरा फास्ट येतं मोटर चालू केल्यावर. तर आता बसते थोडंसं, मी खूप दमली आहे, थोडंसं बसते. तुम्हाला माहितीच आहे मी घरी सांगितलंच होतं का आज मी पुण्याला जाणार आहे. तर हे ताईंचं घर आहे, तुम्हाला दाखवते मी. चला छान आई आहे, यांच्या मुलाचं लग्न आहे.
तर या सगळे नातेवाईक आलेले त्यांचे. तर आज पुऱ्यांचा कार्यक्रम आहे. तर तुम्ही बघू शकता सगळ्या बायका आलेल्या इथे. तर ताईचे काही नातेवाईक आहे. तुम्हाला मी आज ओळख पण करून देईल आज सगळ्यांची. तर या ताईंची आई आहे, ताईंची बहीण आहे नीता ताई, आणि ह्या त्यांच्या येईन बाई आहे, आणि आरती त्यांची मुलगी, आणि इकडे ताईंची जाऊबाई आहे, आणि इकडे सगळ्या मामी आहे. इकडे तुम्ही बघितलं असं पूजा आली. तर वैशू येणार होती, तिला नाही जमलं यायला. तर ती नेक्स्ट पुढच्या यायला दिसेलच तुम्हाला. तर आता मी दाखवली तुम्हाला इकडे पुऱ्या कशा करताय, तर या इकडे. तर इथे किती सुंदर अशा पुऱ्या लावलेल्या आहे बघा तुम्ही. म्हणजे मीच लेट झाली थोडीशी यायला, बऱ्यापैकी झाले पुऱ्या होत आले. तर या इकडे. तर ही ताईची 2-3 नंबरची बहीण आहे चिवताई, आणि ही आपली राधा आहे, आणि ही सोनीताई आहे. तर आज ह्या तळायला आहे पुऱ्या. तर ही रेसिपी तुम्हाला दाखवणार होती का, तुम्हाला सांगितलं मी सांगोला करून दाखवल्या होत्या, मम्मीने मी दाखवल्या होत्या. तर आज आहे ना लग्नाच्या त्या एक वेगळंच असतं नाही का, खायला पण टेस्ट खूप छान लागते आणि खूप छान लागतात अप्रतिम. तर इथे गाणे वगैरे कसे म्हणतात आता मावशीने आपण बोलायला आहोत, तुम्ही बघा पुढे. आणि चला मी दाखवते तुम्हाला. गाण्यावरची आजी आहे, त्या गाणे कशा म्हणतात, लग्नाचे गाणे आमच्याकडे कसे म्हटले जातात तुम्हाला दाखवते. चला म्हणून आपण सगळे म्हणा सगळ्या म्हणा तुमचा आवाज येते. म्हणा ना मावशी. पदराणी पालवीचे बाई ते गईते बाई, सुरज बाळाच्या ग सेवाई ग बाई, हळदीला बोलवीचे बाई ते गईते बाई, हळदीला बोलवीते बाई ते गईते बऱ्याच बायका आता चालू आहे, काही जाता येत आहे. तर नाव तर झालंच पाहिजे. तर मावशी नाव घेणार आहे, त्या खूप सुंदर नाव घेतात. घ्या मावशी. कणकण पुराई मनोहर माती सावली चिकटलेखा माती जलम मेरा राम गेले बाजारला गेले बाजारवाला करगी हे चाललं तेल तुला शिकत उठलं कुठलं वगैरे गेला पर्यागाराचं पायका नाव कोण घेते ऐका नाव कोण घेते हुशार बघा थोडीची लेत नाव कोण घेते गई राजा बघा थोडीची गई नाव घेते नीता सविताची आई नाव घेतली सुरजची आजी नाव कोण घेतली सुरजची आजी नाव कोण घेते ऐका नाव घेतली ऐकावायची ऐकावायची नाव कोण घेते ऐका नीता सविताची आई सुरजची आजी कसं नाव आहे तर छान मावशी घेत आहेत थोडंसं मध्ये मध्ये आणि खूप छान नाव घेतात त्या. अजून आहे का पुढे सासूबाईचा पोटचा ननेनबाईचा पाठचा तिथे जागृत शांता हरून माझा दीपकरावांचं नाव घेते 51 रुपये 51 रुपये नवरदेवशी आई तर आपण त्यांना कसं सोडायचं तर ते आपण नाव घेणार आहे थोडी परिजवळ. मग त्या किती छान नाव घेते. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, संजय रावांचं नाव घेते आरती सुरक्षा आहे. छान छान तर खूप छान असे नाव घेत आहे. तर आता पूजा घेणार आहे. तुम्ही पूजा ही माझी मैत्रीण आणि ही सगळ्या म्हणजे घ्या
आणि ही घेत नाही. आता पूजा छान नाव घेणार आहे. हा. लाल मणी काळे मणी जोडले. भगवान रामांचं नाव त्यांच्यासाठी आई बाप हे आजीला काय नाही आजी आता आजी नाव घेतील. एकाच्या आजी त्या आजी. तुमच्याहून आम्ही शिकायचं. ठेवलेलं आहे बांगड्यांचं. पण आज आहे ना ज्या बायका किती जसं इकडे तिकडे होईल तर त्यांना काही देऊन टाकतात बांगड्या है ना. तर मला पण प्लेनच घालायचे. तर काहीच्या हाताने मला बांगड्या घालणार आहे. जे बांगड्या भरता येईल त्यांना सुद्धा नाव घ्यायचं असतं. बरोबर आहे. त्यांनी पण नाव घे. तर ताईच्या येईनबाई आहे, थोडस छान बसूनच त्या पुऱ्या करताय. तर आता गादीवर बसून त्यांना थोडंसं बसता नाहीये. तर बऱ्याचशा आमच्या आता पुऱ्या होत आलेल्या आहे. एवढ्या पुऱ्या केल्या बघा. आता ह्या पुऱ्या झाल्या आहे तर मी तुम्हाला दाखवते तिकडे. तर 6 किलोच्या पुऱ्या केल्या होत्या. 7 किलोच्या. ओके 7 किलोच्या. तर हे बघा आता हे बघा इकडे पुऱ्या आहे ना. इथे कसं आहे आमच्याकडे करून आणि एक पॅकिंग आपल्याला लग्नाच्या दिवशी नेतो ताई आपण. नाही लग्न दिवशी घेऊन जाणार आणि आता ज्या येतील पुऱ्या त्यांना द्यायच्या. हा काय आपलं खायला पण. तर हे बघा एवढं झालंय. ताई ते वाटते पण आहे हे बघा. आणि इकडे आहे ना या या सगळ्या तळताय. या मी केल्या. हे बाई आम्ही केलेलं आहे. तर ह्या तळताय. हे बघा यांना तळायला स्टॉक दिलेला आहे. तळा बा तुम्ही. तुम्ही जास्त पुऱ्या केल्या. हे बघा मला पुऱ्या देती ताई. शिव ताई आल्यापासून ऑन टाइम पुऱ्या करत होते त्या. पण म्हटलं आता जाऊ द्या थोडा. हा ना. तर या मामी आहे ताईंची मामी आहे ना. पुऱ्या त्या वाटत. तर मी आत्ता घरी आली पुऱ्यावरनं. कारण की ना मी तिथे थांबली होती पण खूप नंतर गर्दी झाली. नंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या, थोडा डान्स केला. तोही दाखवायचा होता पण नाही झालं. कारण की तुम्हाला माहिती साई नाहीये. पूजाची ती परी होती, तिने थोडेफार व्हिडिओ काढले मला जेवढं पॉसिबल होतं. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता घरी आली. मी दुकानावर गेली. यांना चहा घेऊन जात असते मी. तर ते गेली. त्याच्यानंतर ताईने बघा खूप छान अशा पुऱ्या झाल्या आहेत. हे बघा सांजोऱ्या खूप छान झाल्या. तर मला खूप आवडतात. खूप म्हणजे मी ना 2-2, 3-3 खाऊन घेते. मम्मीला दुधामध्ये खूप आवडतात तर मम्मी पण दुधामध्ये खाते. तर छान भरभरून तुम्हाला ते सांगितलं. तर खूप छान मम्मीला तुम्ही प्रेम दिलं, खूप प्रतिसाद दिला, खूप सांगितलं काकू तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासोबत आहे. आणि मला अजून थोडंसं बोलायचं होतं. तर बऱ्याच जणांशी अशा कमेंट होत्या. मला बोलायचंच होतं का निशा तू तिथे जाते किंवा मग तुझा मुलगा तिथे राहतो. तर मला एवढंच सांगायचं आहे. तर तुम्ही माझ्या जागी राहून बघा. माझी दीदी पण इथून बऱ्याच लांब राहते. 30-40 किलोमीटर लांब राहते. ती काय लगेच येऊ शकत नाही. आणि पहिल्यापासून ना मम्मीजवळ मीच राहते. म्हणजे तुम्ही तर माझं हे घर बघितलं असेल, मम्मीचं घर तुम्ही बघितलं असेल. सेपरेट मी माझ्या घरी राहते. पण एवढंच आहे का माझ्या 5-6 चक्रा काय होतात. मग मला तुम्हाला खरं सांगते मी मम्मीला अंतर देऊ शकत नाही. कारण की आमच्याशिवाय तिला खरंच कोणीच नाहीये. कारण की अशा आता ह्या कंडिशनला आहे ना तिला आमची खूप गरज आहे. आणि तिचं एवढं ऑपरेशन झालेलं आहे. ती रात्रीची मार्केटला जाते. मी एवढे 10 चक्र का मारते आणि का म्हणून मारू नये. मी माझ्या मम्मीला मी कधीच अंतर देणार नाही. मी माझ्या सासूबाईंचं पण करते आणि सासूबाईंवर पण कमेंट आल्या का तू तिकडे जात नाही. मी माझे जेवढेही कर्तव्य आहे ते सगळे पार पाडते. आता राहिला इथे प्रश्न आईनं ठेवायचा. आम्ही दिवसभर घरात नाही. जसं आम्ही घरात मी तसं आलंच घरातून 6:30ला मला दुकान उघडायला लागतं. त्याच्यानंतर मी परत पार्लरला असते. दुकानानंतर घरात कोणीच नसतं. त्या एकट्या खूप बोर होतील इथे. म्हणून एवढंच आहे का त्या इथे नाहीये. आणि बऱ्याच जणांना वाटतं का ते तू म्हणजे तू तुझ्या सासूचं बघत नाही. आणि तू म्हणजे मला 2-3 अशा आल्या कमेंट.
का तू अशी करते तू तुझ्या सासूला बघत नाही आणि तू सांगते. मी दोघींचंही जे कर्तव्य आहे ते माझ्या मी सासूचं पूर्ण मी माझं कर्तव्य ते पार पाडणार आहे. माझ्या मम्मीच्या प्रती जेही कर्तव्य आहे तेही मी पार पाडणार आहे. मी दोघींनाही अंतर देणार नाही. एवढंच आहे. हे बघा आणि आई पहिल्यापासून ना आई तिकडेच राहतात. तिथे कसं बायका आहे, त्यांच्या मैत्रिणी आहे, त्यांचा ग्रुप आहे, तिथे त्यांचा वेळ जातो. जेव्हा एकदमच त्या आता खूप आता काही होत नाही, आता म्हणजे एकदमच आता आपण काहीच करू शकत नाही, घरात आता कोणी नाहीये बाबा, तर मी इथेच आणणार आहे. त्यांना प्रश्नच नाहीये. माझं जे कर्तव्य मी ते करणारच आहे आणि माझ्या मुलं मी अंतर देणारच नाही, कारण की मला मम्मीचं पूर्ण एकदम प्रॉपर आहे ना, मी शेवट माझ्या मम्मीचा खूप छान करणार आहे. तुम्हाला माहिती आहे मम्मीचं जे हे आहे आणि ती अजून खूप स्टंट आहे, ती स्वतःला तिचं मन खूप दुखतं किंवा दुखलेलं आहे. तिच्या जागी कोणी जर राहिलं ना, मी असो किंवा माझी आई असो, माझाही मुलगा काही दिवसांनी मोठा होईल किंवा त्या थोडस ते तसं माझ्याबद्दलही झालं तरी मला वाईट वाटलंच, तरी ती खूप आहे. आम्हाला तर मुली पण नाही दिला, नाही मला पण मुलगी नाहीये, तर ती स्वतःला खूप सावरून घेते. तुम्हाला माहिती आहे ती खूप स्टंट आहे, ती तिच्याकडून खूप घेण्यासारखे माझ्या मम्मीकडनं. बरेच जण म्हणतात का काकू तुम्ही खूप छान आहे, तुम्ही कसं धीर धरता, कसं तुम्ही हे एवढं मॅनेज करतात. तिला ती ताकद कुठून येते मी तर म्हणते हनुमानजी खरंच माझ्या मम्मीला खूप ताकद देतात. आणि मम्मी तर करतेच हनुमानजीचं, पण मम्मीला खूप खरंच ते ताकद देतात का एवढं स्टंट होण्याची. माझ्यासारखी तर एकदम होऊन गेली असती, पण खरंच तिला मानावं. आणि प्लीज अशा कमेंट करू नका का मी इथे मी तिथे आणि तो तिथे का बरं राहतो. तुम्ही सांगा माझ्या मम्मीला मी एकटं कसं सोडणार. उलट आहे ना, एकटी त्या एवढं मोठं घर आहे. हा तुम्ही विचार करा, एवढं मोठं घर आहे, ह्या घरामध्ये ती एकटी बाई राहील, ती किती पागल होऊन जाईल. तुम्ही विचार करा ना, तिला काहीच कळणार नाही, म्हणजे कोणी बोलायला नाही, बघायला नाही. चला बघ कोणी छोटस लेकरू आहे घरात किंवा मग काहीतरी आहे, भरता परिवार आहे, जावा आहे तिच्या, किंवा मग तिच्या लहान देराणी आहे, किंवा मग तिचे भाऊ येतात. असं म्हणजे काही नाही ना, असं एकदमच शांत आहे खूप. म्हणून थोडस तुम्ही पण माझ्या जागी राहा. तुम्ही माझ्या जर जागी राहिले तर तुम्ही असं सोडलं असतं का? नसं सोडलं. आणि तिने तुम्हाला माहिती नाही तिने खूप केलंय आमच्यासाठी, तर प्रश्नच नाहीये, मी माझ्या मम्मीचा करणारच. आणि इथं मम्मी इथे माझ्याकडे येऊ शकते कारण इथे पायऱ्या राहतात. मग म्हणते मला चढायला हे होतं, नाही तर मी म्हटलं अगं लिफ्ट आहे, येत जा. पण नाही येत. मग मला घर सोडून कुठंच आवडत नाही, म्हणजे घरीच आवडतं तिथे करमतं. कारण की रात्री जाते, सकाळी आली की 10-11 वाजेपर्यंत आम्ही रेसिपी करतो, नंतर झोपून घेते, मग डायरेक्ट रात्रीच उठते. तुम्हाला माहितीये मम्मी का जाते का तिचं मन डायव्हर्ट करते, म्हणजे नको बा त्याच गोष्टी मग परत हे नाही का, मग झोपलं का म्हणजे घरात बसून काय करल, मग तोच विचार येतो. मग झोपला का मग आपल्याकडे शांतता, आपण याच्यातच राहतो, बिझी राहतो. म्हणून मग मी मार्केटला जाते. तर प्लीज अशा कमेंट काही करू नका, प्लीज मला समजून घ्या. माझं मन तेवढंच निर्मळ आहे का मला कोणाशी काहीच करायचं नाही, फक्त माझ्या मम्मीचं मला व्यवस्थित करायचंय, मला तिला लक्ष द्यायचंय. माणूस डोळ्याला दिसतो तेच खरे ना. आता घडीवरचा भरोसा राहिला नाहीये का कोणाचं कधी काय होईल का सांगता येत नाही. तर प्लीज मला काय करायचंय, माझ्याकडे सोने पिवळे, माझा खूप छान संसार आहे, सगळं चांगलंय. मला माझी मम्मी एवढी, माझ्या सासूबाई आहे, माझी नणंदबाई आहे, माझा सगळा तिकडचा परिवार आहे, इकडचा परिवार आहे. मला काय करायचं एवढं घेऊन, आणि मला कुठे वर न्यायचंय कोणी. तुम्ही प्लीज माझ्याविषयी काही गैरसमज असेल ना, काही ही करते का काय, मला फक्त मी माझ्या मम्मीकडे लक्ष देते, कारण की ती माझी मम्मी एकटी देते. जर कोणी असतं ना, तुम्हाला सांगते म्हणजे अजून एक मुलगा असता ना, बापरे तुम्हाला सांगते मी 8-8 दिवस गेली पण नसती, म्हणजे मी एकदम बेफिकर राहिली असते. आहे माझ्या म्हणजे मम्मीकडे लक्ष द्यायला आहे कोणी, पण कोणीच नाही ना. तुम्ही विचार करा ना, कोणीच नाहीये. म्हणजे माझ्याशिवाय तरी पण मी एक दिवस जरी गेली नाही ना, तर मम्मीला बेचैन होऊन जातं. कारण की दीदी काही असलं निमित्त तर येऊ शकते, ती अशी मध्ये ती पण नाही येऊ शकत, कारण की तिचं पण तिकडे तिचं ते प्लेटांचा तिचा तो बिझनेस आहे, तिलाही निघता येत नाही. तिची जॉईंट फॅमिली, येणं जाणं, पाहुणे तिच्याकडे चालू असतात. तर मी एवढंच मीच एक आहे का मी लक्ष देऊ शकते, आणि प्रश्नच नाही, मला लक्ष देणंच आहे. आणि असं आहे, मी खूप बडबड केली असेल आज मी खूप बडबड केली असेल, मनसुक्त गप्पा पण मारल्या. आणि प्लीज माझ्याविषयी असं प्लीज मला ना, तुम्हाला खरं सांगते मी, माझं जे रडणं आहे मी म्हणजे मला येणं लगेच रडायला येतं. मला वाईट वाटतं का आपण एवढं छान करतो. मी माझ्या परीने जशी आहे ना तशी बोलत असते, माझं काही म्हणत असं काही नाही मी काही ओव्हर बोलते किंवा काही, मी जशी आहे तशी बोलते. आणि असं काही नाही का
ही काय वेगळं बोलते का मग वेगळंच सांगते. माझं जसं आहे मी तसं दाखवत असते, जशी आहे तशी बोलत असते आणि माझं जेवढं परीने होईल मी ते दाखवत असते. आणि राहिला प्रश्न मम्मीची रेसिपी असते, मला मम्मीच्या याच्यावर काहीच करायचं नाही. आमच्या दोघींचं चॅनल आहे म्हणून मम्मीचा जो प्रवास असतो किंवा मम्मी कुठे बाहेर जाते म्हणून मी ते दाखवत असते. तर प्लीज असं काही हे पण नका करू का मम्मीच्या याच्यावरती काय कमवून घेते किंवा काय. आमच्या दोघींचं चॅनल आहे तर वेगळं काही दिसलंच पाहिजे. आता मम्मीने मी पण मध्ये मध्ये काही ना काही दाखवत असते किंवा दाखवेल, तर तुम्ही प्लीज हाही काही गैरसमज तो काढून टाका. असं माझ्या काही म्हणत नाहीये. मला काही नको, मला पैसा नको, काही नाही. मला माझी आई पाहिजे, माझा परिवार पाहिजे, मला सगळे तुमची एवढी एवढी मला छान युट्यूब फॅमिली भेटलेली आहे. मला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही म्हणतात तनिक्षा तू छान आहे, किंवा मग मला बरेचसे जण मी कुठे कुठे जाते ना तर मला ना सबस्क्रायबर पण भेटतात. मला इतका आनंद होतो ना. आणि आता ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या मला म्हणतात बाई तू खूप हे झाली, तू खूप बिझी राहते, तू आता बोलत नाही, तुला वेळ नसतो. म्हणजे एक आपली लाईफ किती चेंज झाली बघा ना. म्हणजे मलाही खूप वाटतं का मी खरंच आधी ना होता वेळ मैत्रीबरोबर वेळ जाणं येणं, पण आता थोडासाही वेळ राहिला नाही. इतकं बिझी झालेलो आम्ही तर आता वेळच भेटत नाही. सॉरी मला रडायला आलं. तर असं काही नाहीये. तर सॉरी मला रडायला आलं. तुम्हाला खरं सांगते मी तिघी पण खूप इमोशनल, लगेच रडायला येतं. आणि म्हणजे थोडं जरी बोललं तर लगेच रडायला येतं. तर छान आज खूप छान धमाल आली. आज मस्त आम्ही सांजोऱ्या बनवल्या, लग्नाच्या पुऱ्या बनवल्या. तर तुम्हाला वाटत असेल मध्येच हिनी मैत्रीचा, तर ना माझा आणि ताईंचा इतकं छान बॉन्डिंग आहे. आज 15-16 वर्षाला आम्ही एकत्र आहे. तर त्यांच्याकडे मी सगळ्यात पहिले पार्लर शिकली होती. तर आम्ही ना तेव्हापासून इतक्या घट्ट, म्हणजे इतक्या घट्ट, म्हणजे त्यांचा पूर्ण जेवढं आहे ना त्यांचा परिवार, ते पूर्ण लोक मला ओळखतात. आणि जर मी दिसले नाही तर निशा नाही आली तेव्हा मी गेली, मग आम्ही इतकी मस्ती केली, उखाणे घेतले, पुऱ्या केल्या, हसलो, थोडासा डान्स केला आणि सगळं मी दाखवलं. तर आमचं खूप घरोबा आहे म्हणून मी दाखवलं, त्याही माझ्याच आहे म्हणून मी दाखवण्याचं म्हणजे थोडंसं दाखवलं. कारण की चला म्हटलं थोडंसं वेगळं दिसलं पाहिजे. मी कुठे गेली, काही जण बरंच म्हणतात का तुझी रुटीन दाखव. अजून म्हटलं चला आज थोडंसं दाखवू आपण. आज पुऱ्या होत्या, बांगड्या होत्या. तर पुऱ्या तुम्ही बघितल्याच, मी पुऱ्या दाखवल्या तुम्हाला. तर मी तिथे पण खाल्ल्या 2. इथे त्यांनी सोबत दिल्या 5-6 दिल्या. मम्मीला खूप आवडतात. तर मम्मी नेमकी येणार आहे अजून 4-5 दिवसांनी. तोपर्यंत नको ठेवायला. तरी ताई म्हणे मी मम्मीसाठी काढून ठेवलं, कारण मम्मीला ताईला माहिती आहे मम्मीला खूप आवडतात, दुधामध्ये खाती मम्मी. तर सॉरी जास्तच बोलली गेली असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टेक केअर.